देशभक्तीचा उत्साह मनात घेऊन भारत माता की जय या जयघोषात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली आणि ही प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन थांबली. स्वातंत्र्य दिनाच्या या पावन पर्वावर ग्रामपंचायत परिसरात तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील घोरपडे यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आलं. प्रभात फेरी पूर्ण करून विद्यार्थी पुन्हा आपल्या शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. आता प्रत्येकाच्या मनात उत्साह होता भारताच्या तिरंग्याला मानवंदना देण्याचा. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याची तयारी सुरू झाली. इयत्ता 6वीतील वेदांत जाधव याने शिस्तबद्ध संचलन करून उपस्थित स्वातंत्र्य सैनिक श्री आत्माराम निकम यांना आदरपूर्वक सलामी दिली. ही केवळ सलामी नव्हती, तर स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या पिढीला नव्या पिढीने दिलेली आदराची मानवंदना होती. स्वातंत्र्य सैनिक श्री आत्माराम निकम यांच्या हस्ते नारळ वाढवून आपल्या राष्ट्रध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. तिरंग्याला वंदन करून त्यांनी ध्वजारोहणाची सुरुवात केली. क्षणातच केशरी, पांढरा आणि हिरवा रंग आकाशात डौलाने फडकू लागला. हा केवळ ध्वज नव्हता, तर तो होता आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान, शूरवीरांच्या बलिदानाची आठवण आणि प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील राष्ट्रप्रेम. आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा पाहताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, माझा देश माझा. ध्वजारोहणाचा अभिमानाचा क्षण संपल्यानंतर आता आपल्या चिंचणी शाळेतील चिमुकल्या वक्त्यांनी पुढे यायला सुरुवात केली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शब्दातून ओसंडून वाहत होता देशप्रेमाचा उत्साह, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची जिद्द. कुणी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली, तर कुणी आपल्या देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य आणि जबाबदारी सांगितली. वय जरी लहान असलं तरी त्यांचे विचार खूप मोठे होते. व्यासपीठावर उभं राहून निर्भीडपणे बोलण्याचं त्यांचं स्टेज डेअरिंग खरंच खूप कौतुकास्पद होतं. या भाषणांमधून केवळ शब्द ऐकू येत नव्हते, तर दिसत होती आत्मविश्वासाची एक नवी चाहूल, संस्कारांची एक सुंदर झलक आणि सक्षम भारत घडवणाऱ्या भावी पिढीची एक आश्वासक झलक. देशभक्तीपर भाषणाने भारलेलं वातावरण संपते न संपते तोच. आता सुरू झाला शिस्त, ताल आणि सुरांचा अद्भुत संगम. विद्यार्थ्यांनी सादर केली संगीतमय कवायत. घुंगरू काठीच्या तालावर प्रत्येक पाऊल अगदी अचूक, प्रत्येक हालचाल एक संग आणि प्रत्येक क्षणात दिसत होता आत्मविश्वास आणि शिस्तीचा सुंदर आविष्कार. घुंगरू काठीच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि ग्रामस्थांसमोर विद्यार्थ्यांनी ही नेत्रदीपक कवायत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सादर केली. ही केवळ एक कवायत नव्हती, तर मेहनत, सराव आणि एकजुटीच्या बळावर काहीही साध्य करता येतं याचा विद्यार्थ्यांनी दिलेला सुंदर संदेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सहकार्याच्या तालाशी ताल जुळवत ही कवायत सादर केली. घुंगरू काठीनंतर रिंगच्या सहाय्याने तालबद्ध कवायत सादर करत आपल्या कौशल्याची आणखीन एक सुंदर झलक दाखवली. प्रत्येक हालचालीत होता सराव, एकजूट आणि प्रत्येक सादरीकरणात होता चिंचणीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास. विद्यार्थ्यांच्या या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित पालक आणि ग्रामस्थ अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्वातंत्र्य दिनाच्या या आनंदमय सोहळ्याची सांगता झाली ती प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीच्या सुंदर क्षणांनी. आपल्या गावातील दानशूर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा जपत खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. काही पालकांनी, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या तसेच शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. ही मदत केवळ वस्तूंची नव्हती, तर त्यामागे होता आपल्या शाळेबद्दलचा जिव्हाळा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची काळजी आणि शिक्षक, पालक, ग्रामस्थांच्या ऋणानुबंधांची घट्ट वीण. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिंचणी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
आणि हा अविस्मरणीय दिवस कायमचा आठवणीत जपण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ तिरंग्याच्या साक्षीने एकत्र आले. डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या सानिध्यात प्रत्येकाने अभिमानाने छायाचित्रे टिपली आणि या सुंदर क्षणांना कायमस्वरूपी आपल्या स्मृतीत आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात जपून ठेवले. ही केवळ छायाचित्रे नव्हती, तर एका सुंदर दिवसाच्या, एकजुटीच्या आणि देशप्रेमाने भारलेल्या भावनांच्या आठवणी होत्या. तिरंग्याच्या साक्षीने घेतलेला प्रत्येक फोटो जणू हेच सांगत होता की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि हा तिरंगा आमचा अभिमान आहे. या आठवणी कदाचित आज फोटोमध्ये साठवल्या गेल्या असतील, पण त्या कायम मनामध्ये जिवंत राहतील. अखेर स्वातंत्र्य दिनाचा हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला, पण परतीच्या वाटेवर निघताना एकदा पुन्हा त्या डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याकडे अभिमानाने नजर गेली. मनात एकच भावना होती, या मातृभूमीचा, या तिरंग्याचा आणि आपल्या स्वातंत्र्यवीरांचा आम्हाला सदैव अभिमान राहील. हृदयात देशप्रेमाच्या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आणि मागे राहिला तो एक सुंदर अविस्मरणीय दिवस. अशाच देशभक्तीपर, शैक्षणिक आणि शाळेतील विविध सुंदर कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आठवणीसोबत. तोपर्यंत जय हिंद.